सांगली शहरातील एसटी स्टँड पाठीमागील सुतार प्लॉट परिसरात जातीवाचक शिवीगाळ, धमकी, मारहाण आणि मालमत्तेची तोडफोड केल्याप्रकरणी विक्रांत उर्फ छोट्या शंकर बाबर वय 50 राहणार बाबरमाळ चाळ सुतार प्लॉट नंबर 13 सांगली याच्यावर अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत सेवानिवृत्त पोस्टमन दिलीप कुमार निवृत्ती सादरे वय 62 राहणार बाबर चाळ सुतार प्लॉट नंबर 13 एसटी स्टँड पाठीमागे सांगली मूळगाव नांद्रे तालुका मिरज यांनी फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 30 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास तसेच सकाळी 8 वाजता संशयित आरोपी विक्रांत उर्फ छोट्या बाबर हा फिर्यादीच्या घरी आला। त्याने फिर्यादीचा मुलगा सौरभ याला कोयत्यासारखे हत्यार दाखवून धमकावले, तसेच कानाखाली मारून खाली बसवले आणि त्याच्या अंगावर लघुशंका करून फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांना जातीवाचक शब्दात अपमानित करत तुम्ही महाराणो इथे का राहतात, महारवाड्यात जाऊन राहा, आमच्या मराठ्यांच्या गल्लीत राहायची तुमची लायकी नाही अशी शिवीगाळ केली। तसेच घराबाहेरील कौले फोडून फिर्यादीच्या MH10 DT 5232 या क्रमांकाच्या मोपेड मोटरसायकलीच्या वायझरची हत्याराने तोडफोड करून नुकसान केले। या प्रकरणी आरोपीविरुद्ध BNS कलम 115(2), 351(2), 352, 324(4), 333 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 2012 अंतर्गत कलम 31R, 31S, 32VA अन्वये सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत।